चल जाऊया. हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे दुसरी माळ, नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. सकाळपासून रेग्युलरली आपली जी गडबड असते तीच सुरू आहे. आणि आज ग्रीन डे आहे. ह्या वर्षी मी साडी वेअर नाही केलेली आहे, कारण मिश्का खूप त्रास देते आणि पूर्ण घराचं बघून बाहेरचं बघून साडी मॅनेज होत नाही, मला कॅरी करता येत नाही. त्याच्यामुळे जे रंगाचं काही टॉप वगैरे असेल तो घालायचा, नसेल तर आपलं गाऊन जिंदाबाद असं ठरवलेलं आहे. एंजल चाललेली आहे स्कूलला, तिला ट्युशनवरून घेऊन आली आणि डॉक्टरकडे जरा दाखवलं. 1 मिनटं मी दाखवते एंजूला काय झाले ते. एंजूचं बोट कसं सुजले, आता तरी जरा कमी आहे. 2 दिवस झालं खूप सुजलेलं. म्हणजे तिला ना, तिची बॅड हॅबिट आहे नख खाण्याची. त्याच्यामुळे इथून ते साल निघून हे बघा, त्याच्यामध्ये ना आतमध्ये पल्स झालेलं आहे. आणि हे तिने सांगितलं नाही किती दिवस झालेले माहिती नाही. आणि काल अचानक धक्का लागला तर तेव्हा हे समजलं. आणि मग त्याच्यामुळे आता तिला मी ट्युशनवरून घेऊन आली, तर जरा डॉक्टरकडे पण दाखवलं. पेन किलरची वगैरे औषधं घेऊन आली आहे तिला, तर थोडंसं ते सूज वगैरे कमी होईल. चला, तिची चाललेली आहे तयारी. मी तिला आवरून घेते. मग डाळ भातच केलेला आहे, कारण मम्मी आणि पप्पा दोघेच खाण्यासाठी, आणि एंजल आणि बाबू काही एवढं खात नाही. त्याच्यामुळे नॉर्मल डाळ भात केलेला आहे. आणि आमच्या दोघांचा उपवास आहे, तर आज साबुदाण्याची खिचडी बनवते, जी की एंजलला टिफिनला पण होऊन जाईल. आणि आता वाजलेले आहेत 12. अजून माझी दुसरी माळ रेडी नाही आहे. पानं आणून ठेवलेली आहेत. काल पानं कुठेच मिळाली नाही, तर इथे जवळपास झाड आहे, तर पप्पांनी मॉर्निंगलाच आणून ठेवून दिलेली. मग ती अजून माझी रेडी नाही आहे. 12 वाजत आले, पण आता होईल हळूहळू, कारण सगळं बघायचं बोलल्यावर मॅनेज होत नाही माझ्याकडून तेवढ्या गोष्टी. जेवढ्या होतात तेवढा मी हळूहळू पटपट करत राहते. तर त्याच्यामुळे आता आणून ठेवले. आता मग एंजलला पाठवते, नंतर मग लादी पुसायची राहिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर माळ बनवते, लादी वगैरे. एंजल आली आहे स्कूलमधून आणि आज तिच्या डान्स क्लासमध्ये रील्स बनणार आहे. तर त्याच्यामुळे सरांनी त्यांना चांगले कपडे वेअर करून यायला सांगितले. हा आली. हा तिला हा आवडलेला, पण मग हा म्हटलं नंतर घाल. आणि एक तिने घातलाय, मी आता दाखवते. तिची तयारी चालली. मग मी केस बांधते, मग तिचं थोडंसं मी मेकअप करून देईल, दाखवते मी. ये चल तू आतमध्ये. हो मम्मा, का मम्मा, हो मम्मा. हे पिऊन घे, हे पी, नंतर मग पावडर वगैरे लावते. हा, बाईचा डोळा कसं झालाय काय, पण तिचा एका हाताला हे झालं. पिऊन घे पहिलं, तू पिऊन घे. अरे छान वाटतं बघ, ही पिले ओट्स हे केले. बाबूने पिलं, तिला नसतं आवडलं तर तिने नसतं पिलं. नको पी तरी. एंजू इथे हे बघा, एंजू अशी तयार झालेली आहे, मस्त सिंपल. दाखव एंजू, वेणीने छान दिसते. अरे सगळं मॅचिंग झालं ग, ग्रीन 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 सर्व छान दिसतेस एंजू. सरांनी ड्रेस सांगितलं, पण आमच्याकडे ड्रेस नाही, आणि आज ग्रीन डे, तर मग हा ग्रीन ड्रेस फ्रॉक घातला तिचा.
चला एंजो चाललेली डान्स क्लासला. बाय. बॉटल घे तुझी. थोडस दिवाबत्ती लावून घेतलेली. धूप लावलं की मला खूप आवडतं. वास मस्त वाटतात धुपाचा. आणि इथे बाबू आपली टीव्ही बघते. एंजल गेली डान्स क्लासला. चला आता जेवणाची तयारी करते. आता आमचं दोघांचा पण 9 दिवसाचा उपवास आहे, तर मग साबुदाण्याची खिचडी बनवेल आणि मम्मी पप्पालाच जेवण बनवायचंय. तर त्या दोघांसाठी चपाती करते. दुपारी डाळ भात बनवलेला ते पण थोडंसं आहे, त्याच्यामुळे मग आता जास्त काही त्यांना दोघांना बनवायची गरज नाही आहे. आमच्या दोघांना पण मी सकाळी भिजवलेला जास्त साबुदाणा आहे, आता तोच हे करेल मी. चला तर मग भेटते परत मी. पडशील तू. बोट दिलं तेव्हा नाही चावलं, आता पायाला चावलं बघ. घे घे घे. जे जे कर ते जे बघ तिला बघ जे जे कर. तू खा पाठ. ए दाबू नको ना. पादे. अरे रे 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 रे. त्याने आंघोळ केले का विचार त्याला. पा देते. धूळ मध्ये होतं ना बाय. आता हे बघून कोण माझं पकडणार. पादे मला पादे. बोले मला पादे ते बघ. मला पादे. मला इकडे पादे. ए बाबू तू पादे मला. रे पादे. सच पादे. जे कर दोन्ही हाताने. जे कर. कुठे चालली तू कुठे चालली. जे बाप्पा. जे कर. हा दोन्ही हाताने तू कर. मला उठून आरती कर. जे बाप्पा जे. गरम असेल ना ती प्लेट. घंटी कुठे आहे. घंटी जे आरती करो. चलो आरती करो.